उज्ज्वल यशासाठी खडतर कष्टाची तयारी ठेवा। राज्यकर अधिकारी पराग येरोळकर, चंदगड तालुक्यातील बागिलगे रामपूर विद्यालयात आनंददायी शनिवार उपक्रम। जीवनात यशस्वी होण्यासाठी मनामध्ये ध्येय आणि चिकाटी असणे गरजेचे आहे। कोणतेही यश सहजासहजी मिळत नाही। यासाठी मनामध्ये जिद्द ठेवून ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी खडतर कष्टाची जोड असेल तर निश्चित यश प्राप्ती होऊ शकते, असे मत राज्यकर अधिकारीपदी निवड झालेले पराग येरोळकर यांनी व्यक्त केले। चंदगड तालुक्यातील बागिलगे रामपूर विद्यालयात आयोजित गाथा यशस्वी व्यक्तींची या विषयावर ते बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक M.N. शिवनगेकर हे होते। सुरुवातीला वंदना कालकुंद्रीकर यांनी प्रास्ताविकेतून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केल्यानंतर विद्यालयाचे माजी विद्यार्थी जक्काप्पा पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल व संदीप पाटील याची ठाणे पोलीसपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना पराग येरोळकर म्हणाले, माणसाने स्वतःच्या जीवनात ध्येय उराशी बाळगून जीवन जगले पाहिजे। आजचे युग हे स्पर्धेचे आहे आणि या स्पर्धेत स्वतःला आपल्या जीवनाचा मार्ग भविष्यात शोधावाच लागतो। त्यामुळे योग्य मार्गदर्शन आणि मनामध्ये ध्येय चिकाटी उराशी बाळगून ध्येयप्राप्तीपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी मोठ्या कष्टाची तयारी ठेवली पाहिजे। अपयश आलं तरी उठून उभा राहून पुन्हा आपला मार्ग शोधला पाहिजे। यातून आपण निश्चित यशस्वी होऊ शकतो, असे मत यावेळी व्यक्त केले। मातृशाळेने आपल्या कर्तृत्वाचा सन्मान केल्याबद्दल जक्काप्पा पाटील व संदीप पाटील यांनी आपल्या मनोगतातून गौरव उद्गार काढले व शालेय विद्यार्थ्यांना आपल्या यशस्वी जीवनाची गाथा कथन केली। यातून विद्यार्थ्यांनी आदर्श घेऊन आपले जीवन यशस्वी करावे असा गोड संदेश विद्यार्थ्यांना दिला। यावेळी व्यासपीठावर A.B. नाईकवाडी, A.D. सांबरेकर, K.R. गावडे, P.J. बोकडे, T.V. पाटील, K.T. चिंचनगी, S.G. पाटील, वर्षा पाटील, जयश्री मजुकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र शिवनगेकर यांनी केले तर आभार P.S. मगदूम यांनी मानले।